शांतरा कॅमेरे शेत करून तुम्ही खाली बसा. कॅमेरे शेत करून तुम्ही थोडं खाली बसा म्हणजे मागच्या पोरांचा. शांत बसा ते. शांत बसा. प्रेस सुरू आहे. शांत बसा. शांत बसा रे. प्रेस सुरू झाली आता. थोडं शांत बसा. कॅमेऱ्यावर त्रास नका देऊ. कॅमेऱ्यावाल्याला कुणी आपल्या पोरांनी त्रास देऊ नका. काय होतं बोल. नाही माझं म्हणणं असेल शेवटी 60-70-80 वर्षापासून या समाजाला आरक्षण असून सुद्धा ओबीसी दिलं गेलं नाही. म्हणून हा प्रचंड मोठी वेदना आहे. याला राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी याला गर्दी समजू नये तर याला वेदना समजावी. गोरगरिबांची लेकरांची वेदना आरक्षणासाठी वाटोळ होते लेकराचं पोट. म्हणून या गरीब मराठ्यांचे लोक मुंबईत आले. सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतात. काय आता माझ भंगार गोळा झाले गावात धामाचे नसते आवडते सारखं प्रेश म्हणलेलं सुद्धा कळत नाही तुम्हाला. गोरगरिबांच्या आयुष्याच्या लेकरांचा प्रश्न आहे म्हणून मुंबईत आले सगळ्या गरीब मराठ्यांची सेवा करायला. त्याला गर्दी समजू नका. इथं सांगितलं 2-4 हजार थांबा म्हणून इथे बाकीचे तिकडेच थांबा. माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती आहे, तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे कूच करायला लागलात, मुंबईकडे यायला लागलात, येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंग मध्ये. नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या. ही एकदम सोपी प्रक्रिया आहे. तुम्हाला वाटत असेल आपली गाडी असून आपण रेल्वे कशाला जायचं. गाडी सुरक्षित राहते, तुम्ही सुरक्षित राहताय. मी सांगतोय तुम्ही एवढं लक्षात ठेवा. मैदानावरती गाडी लावा. तुम्ही वाशीला लावा, शिवडीला लावा, मस्जिद बंदरला लावा. इथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही 29 ग्राउंड आहेत ते फुल झाले वाटतं. त्याच्यामुळं जरी तुम्ही 20 किलोमीटर वाहन लावले तरी काही अडचण नाही. तिथं पोलीस संरक्षण आहे. गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत. तुम्ही 5 रुपयात आझाद मैदानला येता म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होताय. तुम्ही दिवसभर बी रात्रभर बी इकडे राहिले तरी रेल्वेने कधी तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता हे समजून घ्या. काही भावांना आपल्याला वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आणि आमच्या गाड्या वाशीला कमवित केला. उलट इथं लावायला जागा नाही. तुम्ही इथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहते आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय. मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या. दुसरा असं ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रक भरून यायला लागल्यात त्यांना माझी विनंती आहे, कुठं कुठं पार्किंगला लोक थांबले हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या. आझाद मैदानाकडे तुम्ही वाशीला वाटप करा, चेंबूरला वाटप करा, महानगरपालिकेसमोर करा, तुम्ही शिवडीला करा, तुम्ही त्याच्यानंतर त्या मस्जिद बंदरला करा. त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत. काय
डीपीडी का काहीतरी डीपीडी काहीतरी आहे ना, डीपीटी. हा, ते एक मोठं ग्राउंड आहे. तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडे आणू नका, कारण इथं शिल्लक राहता तिकडच्या पश्चिमवरती, त्यामुळे तिकडून वाटीत वाटीत इकडे आहे. ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्न छत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घे. अन्न छत्र सुरू केलेले एक जणांनी केले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मी मीडियात नाव घेईना. परत म्हणतात हे काय झालं, अन्न छत्र एकाने सुरू केलंय, पैसे मागवते तिसरा. आज ते नालायकपणा करून गरीबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो तर लांबचा असो, तुम्ही माझ्या गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तो आता मग किती पैसे झाले ते ज्यांचे फेडलेले ते आम्ही सगळे मराठी जमा करून देतो. कारण मी कोणाला बोलतो त्याला कळतंय, कारण त्याने लोकसभेत सुद्धा पैसे खाल्ले ते मला माहिती. आता मी रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करीत असला तर हे जमणार नाही मला. रेनकोट एका माणसाने वाटप केलेत, मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करते. भिकार धंदे बंद करतो. तुही माया नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो, मी नाव घेईन पुराव्यासहित. लोकसभेत तो कोणाकडून पैसे घेतले याचं मी नाव घेईन, आणि आता रेनकोटचं कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. मी सोडून देतो तुला. मला बोलायला नको. तू माझ्या जवळचा असेल लांबचा असेल माझे घेऊन गाडी घेऊन पळतो. तुला काय घेऊन पळ म्हणलं नाही. तू माझ्या जीवाचा विश्वास जमून घेऊन पळतो आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी जाण्यासाठी कसं विश्वास कमी देतो. तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मराठ्यात द्यायला लावतो. नाव खराब होतं तुमच्या असं नालायकपणामुळे. मी मागायला लावलं ते असं होतं ते. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो आता, 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असते तर आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या पत्रकार परिषदेचे आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कोणाला छत्र्या वाटायच्या असतील, कोणाला रेनकोट वाटायचे असतील, तो या गाडीच्या माणसाचं वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्र्याची गरज नाही आणि आमचा पावसात झोडपू. हे दुकानदाराचा बंद केलेच नाही. समाजाच्या जीवावर फायदे आणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे, मी तेच बंद केलेत. पण यांचा हळूहळू असं करून काहीच सुरू आहे. तर मी भारतीय नाव सांगून दे, तो आयुक्त देवाला होईल. तुला तसं मी दादा आहे भादा आहे, इथं लोक पायाकडे ढोपरीत असते धरून. दादा नाही भादा नाही काही नाही. मग आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ती सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असतात तेवढे, असं काही नाही. कोण दादा असतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असतात प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग पुढे यायचं त्याचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळ्यांनी. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरिबाची सेवा तुम्ही येऊन करा, किंवा तिकडून पाठवलं तर येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागले. तुम्ही सांगत आहे का नाव? उगाच पैसे काढले काय करते, समाज मोठा करायला सोडून छापायचंच बघत आहे. आम्हाला वाटलं काही माघारी पडत होतं काय नव्हतं. आणि शेवटचा मुद्दा, उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलं, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं.
त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार नाही, हा शब्द आहे माझा. फक्त तुम्ही शांत राहा, शांत बस. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं, नाही तर आम्हाला माहित नाही. काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिले की तातडीनं मार्ग काढा, तर मग ज्यांना सांगितलं ते काय कळत नाही. हे तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं. त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीने हा मार्ग काढा, तर हे का काढत नाही. आता बैठक सुरू असते, हे बैठक आहे हमेशा सुरू असतात, गेले बंगार येते मार्ग काढून लोकांच्या मनाची काही गरीबाची ते सोडून देते. ते कालच विषय झाला त्यांना काल बोललो ना, पुन्हा बोललं का? खरं बोला, खोटं बोलणार. कालचाच विषय ना हा, मग काल बोललो ना त्याच्यावर, काल बोललो मी म्हणणं माझं राज ठाकरेंच्या याच्यावर कालच सांगितलं की समाजाचं राज्यातल्या म्हणणं आहे की दोघं भाऊ चांगले आहेत, ब्रँड चांगला आहे, पण ह्यो विनाकारण मराठ्याच्या प्रश्नाच्या मध्ये पडतो. त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात कमा आला, आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात कमा आला, तुला विचारलं का? तो हे नाशिक सासरवडी, तू 50 बऱ्या नाशिकला कमवली, तो आम्ही तुला विचारलं का? एक दिवस लोकसभेला सुद्धा तो हा गेम केला त्यात फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाळलं टेनिस, तरी तो त्याच्याच उतरून उडीतो, तो पोरग पाडलं. हे म्हणजे ही राज ठाकरे म्हणजे असं आहे, मानाला भुकालेलं पोरग आहे. त्याच्या घरी नुसतं फडणवीसची हा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो. असले कुचक्या कानाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुचक्या कानाचं. चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा, आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगले काम केल्यामुळं बोलायचं कमी केलं, तुम्ही नीट राहा. तू उपसमितीचा अध्यक्ष होता, तोच व्हॅलेंटियर रोखल्या होत्या, हे आम्हाला माहिती. मराठीच्या शिया खाऊ नको, इथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही तो लिटोबा मराठी काढतील मग. कारण या चंद्रकांत पाटलांनीच आमच्या व्हॅलेंटियर रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर, हे आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढे वचवच करू नको, कारण तुका लांब नाही. कोल्हापूर म्हणजे तो आमच्याच राज घराण्याच्या काठात येतो, हे त्यांना ठेवलं. चंद्रकांत पाटलाला काय अक्कल आहे रे भोगरी, त्याला अक्कल ते ठेवलं असतं का? त्याच्यामुळे त्याला काढून टाकले. चंद्रकांत पाटील लय लांब जायला लागलो आता, असा शब्द वापरला की त्यांनी. नाही, चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला की नाही.
मला खोटं सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता. मी त्या चंद्रकांत पाटलाचा आत्ता तो भाग्याला असता ना लगेच त्याचा प्रश्न तेच म्हणलं प्रश्नात, कारण तो काय बोलतो मग बारीक घेणार. तो तसं नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्यात तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या. पण दिल्लीत राहायची पंचायत होईल या शब्दामुळे. राजकारणाचे शब्द बोलावे, कोणता शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोलायचा ते समाजाच्या अस्मितेत असतो मराठीचा. मला माहित ते शब्द तो बोलणार नाही. तो जर बोलला ना तर गेमच वाचली. तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला देणं घेणं नाही. ओबीसीत मराठा, ओबीसीत महाराष्ट्र पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठी मुंबई सोडित नसते. तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो. तुम्ही स्वतः कॅमेराला बघणार, हे पण ध्यानात ठेवा. मला 3 दिवस उभं देऊ नका. कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या म्हणून रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबईचं सोडत पण इथून 100-200 किलोमीटर मागं उभं राहावं. आपण जे बोलतो ते करतो. तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी या. मग आता तुम्ही पत्रकार विचारलं असेल ना, मग याच्यामुळे मी लबाड लोक व्यासपीठावर सोडून देतो. ते मला इथं म्हणले आम्ही सोबत येतो, तुमची मागणी योग्य. कोणाचं नाव घेऊन मोठं करण्यात मजा. चला जाऊ द्या, जे म्हणले असतील ते म्हणले असतील त्या सोडून. मी आहे ना खंबीर ओबीसीतून आरक्षण घ्यायला. हा बरे कोण म्हणलं? कोण? चिचुंदरी. चिचुंदरीचे पाय मोजले का तुम्ही? तिला 4 पाय आहे, ते किती मिळत लागत नाही त्याची गाठ पळली. आणि चिचुंदरी लाल असते, लाल. ऊन पडलं तरी लाल, जेवण असलं तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही चिचुंदरी. नुसती आरडत चलत, नुसती आरडत चलत. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादाला सांगितलं होतं मी याला आवरा, त्याला आंदोलन संपू द्या. त्याच्यात बघतोच किती त्यांनी ते सध्या नको. हे लोक ना राजकारणी लोक नासके असते. सगळ्यात महत्वाचं समजून जातात. मंत्री आमदार हे नासके असते. त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला? 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भातराळ ठेवलं का? म्हशी तुम्हाला म्हशी भातराला येत होते कांतरवाडी. तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. याचे ना नीच विचार आहेत बघा. लोकांना ना टळपायचं असे यांचे विचार. याला सगळं सांगितलं नको बाबा. चला धन्यवाद. मला तोड पुढं पडायला लागला. नाही काही मेसेज नाही काय. बघू आम्ही कसं मिळवायचं. आम्ही पुरे सज्ज झालेलो. फक्त मराठ्यांना कोण सांगतो, सगळ्यांनी तुम्ही शांत राहा. काही झालं आरक्षण तर घेणार आहे, त्याच्यात तुम्हाला. आणि ते पण ओबीसीतूनच घेणार आहे. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगणार तुमच्याकडं टॅक्स लावायची एक लाईन असती, त्याच्यावर गाड्या लावल्या पोराला कमी पडतंय.
आता 29 ग्राउंडवर लावलेत, कमी पडायले. तुम्हीच पत्रकार बांधव सांगता, मला माहित नाही की आपल्या साहेबांनी सांगितलं उघड पळून गेलेली फोडले काय आहे का? त्यांनी सांगितलं की सगळे पॅक झालं. मग आता टॅक्स लावते, हे लावतो, तिथे लावू द्या ना, गरीबाच्या लेकरात काय फरक पडतो. आणखीन बरेचसे स्टेडियम आहे तिथं, कुठेतरी इथं जवळ कुठेतरी माहित नाही आपल्याला, ओपन करा. आराम करते लेकरं, गाड्या लावते. ते वानखाडे स्टेडियम येते, त्याच्यात गाड्या लावून वरती आराम करू शकतो. तुम्हाला जेवढे असेल तेवढे द्या, पण मराठीचा पोरा सांगतो मैदानावर गाड्या लावा, जेणेकरून गाड्या सुरक्षित राहतील. म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही. गाडी सकट मुंबईला येणं, तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेनं जाऊन गाडीत झोपू शकता, कपडे बदलू शकता, जेवू शकता. दोन्ही डज म्हणल्यावर लावायला जागा नाही. त्यामुळे हे पण सगळ्यांनी समजून घ्या. मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे. आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये. धन्यवाद. बस, धन्यवाद. अरे मला नाही बोलता येत हिंदी. आमची मागणी ही संविधानाला धर्माचे सगळ्या सरकारला माहिती. सरकारी दस्तऐवज हैदराबादचे गॅजेटियर, सातारा संस्थांचे म्हणजे बॉम्बे गव्हर्नमेंट कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तऐवजावर लागू झाले. तेच पुरावे दस्तऐवज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे. मराठा आणि कुणबी एक, याच्यासाठी 58 लाख नोंदींचा अहवाल सरकारजवळ. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक हा पण जे आम्ही निघतोय. गॅजेटियर मध्ये गावनिहाय, तालुका आणि जिल्हानिहाय नोंदीची आकडेवारी. म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे असंच प्रत्येक गॅजेटियर मध्ये सगळ्या शहरांची अधिसूचना काढली. तिची फक्त आता अंमलबजावणी करणं बाकीचं. पोटजात उपजात म्हणून कुणबींची मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घेता येते. संविधानाच्या बाहेर ही मागणी नाहीये. फक्त त्यांना द्यायचं जीवावर आलंय. पण आम्ही आता ही शेवट आरपारची लढाई, निर्णायक टप्प्यावर आंदोलन. मराठे आता घरी झोपायला तयार नाहीये. जसा वेळ मिळेल तसं मुंबईकडे निघाले. शनिवारी रविवारी यायचं तर आत्ताच यायला लागले. काही जेव्हा वेळ असेल तेव्हाच निघतात. रात्रीच यायला लागले. त्यांना वाटतं आपले पोर मुंबईत जाऊन संघर्ष करायला लागले, लढायला लागले, आपण घरी जाऊन काय करायचं. सगळे मुंबईकडे निघाले. ते शनिवार रविवारची वाट नाही बघायला. वेळ मिळाला की मुंबई, वेळ मिळाला की मुंबईकडे निघाले. नाही, मग आमची जर देवेंद्र फडणवीसांचा असा म्हणणं आहे की आमची मागणी अवैध आहे, तर मग 180 जाती घातल्या होत्या आधी. मग 350-400 जाती ओबीसी आरक्षणात पोट जाती उपजात मग घातल्या, त्या सुद्धा अवैधच असायला पाहिजे. मंडळ कमिशननं 14% आरक्षण दिलं होतं, ते आता 30% झालं. वरचं 16% सुद्धा अवैधच असायला पाहिजे. एका डोळे गेले त्यांचे. 50%च्या वर 52% कसं काय झालं. वरचं 2% सुद्धा अवैध ते उडवायला पाहिजे. ज्या जाती सदन झाल्या त्या बाहेर काढायला पाहिजे होत्या. दर 10 वर्षाला त्यांनी त्याचा सर्वे करणं आवश्यक होतं. 50 वर्षात एकदा पण नाही केलं. हे पण अवैधच आहे. मग आमची मागणी तुम्हाला कायद्याला सोडून दिसती, मग ते बाकीचं जे पोट जाती उपजाती घातल्यात कायद्याला सोडून नाहीत का. मंडळांना तर 14% आरक्षण दिलं. वरच्या घातलेलं कायद्याला सोडून घातलेलं आहे. मग 16% वरचं मराठीचं आरक्षण आहे. मेल्यावर
मेल्यावर खत्म करेंगे. धन्यवाद. डी झोनच्या आतमध्ये फक्त डी झोनच्या आतमध्ये बाकीचे जे आहेत सगळे बाहेर निघा. अभ्यासक सोडून आतमध्ये कोणीही थांबू नका ही विनंती. स्वयंसेवक चला सगळेजण बाहेर घेईल. स्वयंसेवक जे ऐकत नाहीत ना त्यांना दादाच्या पुढे घेऊन या. फक्त एवढंच करा. आता एवढंच करा. जे तुमचं ऐकत नाहीत ना त्यांना दादाच्या पुढे आणून उभा करा. चला असू द्या. चला बाहेर मला स्वयंसेवक प्रत्येकाला जबाबदारी घ्या. चला पुढं. अविनाश मोहिते परळी पुणे नांदेड असे बांधलेले तुमचे सगळे सहकारी तुमची पाठीमागे वाट पाहत आहे. महाराजांच्या स्वागताच्या पाठीमागे आपल्याकडे कोणीतरी दिलेलं आहे. अरे माहिती आवाज तुमचं रे पागल आहे का रे? वाशी नाक्यावर ज्या पोलिसांनी गाड्या अडवल्यात ना त्या सोडून द्या म्हणा. जेवणाच्या गाड्या आहेत. तुम्हाला देवेंद्र फडणवीस सांगितलंय तसं तुम्ही करू नका. पोलिसांनी विनाकारण गाड्या अडून धरून ट्रॅफिक जाम झाल्याच्या नावाखाली मराठ्यांना दूषित करू नका. त्या जेवणाच्या गाड्या आहेत वाशीच्या नाक्यावरती अडवल्यात. त्या पोलिसांनी सोडून द्या. कारण त्या पोराला जेवायला लागतंय. तुमच्या देवेंद्र फडणवीसनी मुंबईत बंद केलंय म्हणून महाराष्ट्रातले मराठी तिकडून ट्रकाच्या ट्रका भरून घेऊन यायला लागले. आणि देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला एक महत्वाचं सांगतो मी या मीडियाच्या माध्यमातून. बरं का देवेंद्र फडणवीस साहेब या मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला एक महत्वाचं सांगतो. जेव्हा केव्हा मुंबईवर संकट येईल दुःख येईल ना त्यावेळेस 2 वर्ष तुम्हाला जीव घालू एवढी ताकद महाराष्ट्रात आहे आमच्या. तुम्ही आम्हाला रूल पाळू नका. लोकांच्या मनात घर करून बसल. मुंबईत आम्ही आलतो तर आम्हाला मुंबईने जेवू नाही घातलं तर तुमच्यावर कधी दुःख संकट काही वाईट प्रसंग आला तर महाराष्ट्रातले मराठी सुद्धा म्हणते ह्या मुंबईने आपल्याला ध्यान नव्हतं दिलं अजिबात मदतीत जायचं नाही. देवेंद्र फडणवीस उलटे सुलटे वाट पाडू नको. उगच उलट्या सुलट्या जर वाटा पडल्या ना महाराष्ट्रात मराठ्यात एवढी ताकद आहे. मुंबईत कसलं संकट आलं तरी पुरा महाराष्ट्राच्या मदतीने येईल. पण तू जर अशी सवय पाळली तर महाराष्ट्राचं मन जर एकदा तुटलं ना
तर कधीच मुंबईच्या मदतीला महाराष्ट्र येणार नाही. आणि मग महाराष्ट्र जर नाही आला तर तुम्ही कोणाचंच काही करू शकत नाहीत. मग कोणाचंच महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे म्हणून तुम्हाला मुंबईत भेटेल, नाही तुम्हाला मुंबईत कुणीच भेटणार नाही, कुणीच भेटणार नाही आम्ही जर तुमच्या मागे नसलो. त्यामुळे त्रास द्यायचं पण कर. ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्या मराठ्यांच्या सापडलेल्या नाही त्यांची पोटजात उपजात म्हणून आपण आरक्षण घ्या सरसकट शब्द वापरूच नका ना. त्या 58 लाख नोंदीच्या आधारावरती जी आर काढा, अध्यादेश काढा की मराठा कुणबी ही पोटजात उपजात आहे. तोच कायद्याचा 2012चा रूल सांगतो. 1967 पासून 2001, 2000 आणि त्याच्यानंतर 2012च्या कायद्यानं ओबीसी आरक्षण मजबूत केलं. म्हणजे तुम्ही व्हॅलिड होता 2012च्या कायद्यात. तुम्हाला व्हॅलिड करायचं असेल, तुम्हाला ओबीसी आरक्षण द्यायचं असेल आणि तुमच्याकडे जर आधार असेल, महत्वाचे 4 मुद्दे सांगितले कारण प्रश्न महत्वाचा म्हणून सांगितले. व्हॅलिड करायला आणि तुम्हाला पोटजात उपजात म्हणून आत घ्यायला 2012च्या कायद्यानुसार 58 लाख नोंदीच्या शिंदे समितीच्या अहवालावरती मराठा आणि कुणबी पोटजात उपजात म्हणून आत घ्या. ज्याला घ्यायचं ते घेईन, ज्याला नाही घ्यायचं ते घेईन, सरसकट होण्याची गरज नाही. सातारा हे बघा, आम्ही तुमच्या म्हणण्यानुसार आम्ही अभ्यासकांशी फक्त चर्चा केली. आम्ही कसलेही डॉक्युमेंट सरकारला देणार नाहीये. त्याचं कारण असं, सरकारनं 13 महिन्यापूर्वी डॉक्युमेंट घेतले. आता देऊन उपयोग नाही. आता डॉक्युमेंट देऊन काय करायचं? सरकारनं 13 महिन्यापूर्वी हैदराबाद संस्थानकडून तिथल्या मुख्य सचिव आंध्राच्या आणि आपल्या मुख्य सचिवांनी दोघांनी मिळून त्या कॉप्या अटेस्टेड केल्या. नुसत्या कॉप्या उचलून जर आणल्या असत्या इथल्या मागासवर्ग आयोगाला, राज्याच्या केंद्राच्या मागासवर्ग आयोगाला, कॅबिनेटला आणि इतर समितीला आणि 2012च्या कायद्याला म्हणजे 5 विषयाला पंचसूत्रीय याला त्या मान्य झाल्या नसत्या. म्हणून इथली समिती आणि इथले मुख्य सचिवांना ते इकडच्या मुख्य सचिवाकडून अटेस्टेड करून आणणं आवश्यक होतं, ते आणले नाही. आता आमची चर्चा फक्त एवढ्यासाठी झाली, डॉक्युमेंट द्यायचे म्हणून नाही, पुन्हा हे द्यायचे म्हणून ते पहिले, त्याच्यासाठी फक्त चर्चा झाली काय केलं पाहिजे. सातारा संस्थांचे गॅजेटियर आणि हैदराबादचं गॅजेटियर याच्यासाठी मी 1 मिनिटाचा वेळ द्यायला तयार नाही असं त्यांना सांगितलेलं आहे. म्हणून त्यांनी त्याचं नाव राहू सांगितले. कारण सातारा संस्थांचे गॅजेटियर असं एकदम सोपा विषय, पश्चिम महाराष्ट्र पुरा बसतो आणि हैदराबादचा गॅजेटियर त्यात मराठवाडा. हैदराबादचं गॅजेटियर सांगतात मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे, म्हणून त्यांना काही देण्याची गरज नाहीये. त्यांनी शिंदे समितीनं सरकारला आवाज देणं गरजेचं आहे. सरकारनं स्वीकारून किंवा स्वीकारायच्या आधी त्यांनी राज्य मागासवर्ग आयोगाकडून तो घेणं गरजेचं. 2 ते 3 प्रक्रिया आहेत. पहिली प्रक्रिया शिंदे समितीने 13 मिनिटाचा अभ्यास केला. इथं मी त्यांना मीडियात विचारून घेतलं, ते बोलले. आता त्यांना बदलता येणार ते अहवाल आता सरकारला देणं गरजेचं. सरकारने कॅबिनेटनं तो स्वीकारून तो मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा का आधी त्यांनी स्वीकारायचा का आधी मागासवर्ग आयोगाकडे द्यायचा ते त्यांचं ते ठरवलं. मग ते मागासवर्ग आयोगाकडे सुद्धा जाणं खूप गरजेचं आहे. 2012चा कायद्याचा रूल आहे, त्या रूल प्रमाणे ते करायला लागतं. नसता तुम्हाला आधी घ्या नंतर घ्या, तुम्ही तो घ्या आणि ते टिकवायची पण जबाबदारी तुमचीच आणि अंमलबजावणी करायची जबाबदारी तुमची. पण माझं मत आहे
टिकवाय ठेवायचा हा विषय करायची गरज नाही. 100 वर्षापूर्वीच्या नोंदी आहेत, त्या कोणाच्या बापाला काय होत नाही ते. त्यामुळे लोक फाट्या फोडण्यात माझ्या आहे. कुणी केलं पाहिजे? कोणाचं म्हणणं आहे? कोण अभ्यासक? सगळ्यांनी मला नाव सांगायचे. हे अभ्यासक बेकार जाऊन असू शकतो. शिंदे समितीचं मी सांगतो खोडून तुम्हाला, आम्ही खेड्यात देत पण अक्कल येत म्हणून ते एवढा हजार पुन्हा कोण अभ्यासकांनी तुम्हाला सांगितलं ना, तरी एक नोंद बी आतापर्यंत पत्रात नाही पाडली मराठीत. आपण 58 लाख म्हणजे 3 कोटी मराठी आरक्षण घेतलं आतापर्यंत. तो कोण हुशार समन्वय अभ्यासक आता होते एक नोंद मी समाजासाठी देऊ शकला नाही. कशाला ज्ञान पातळी येतो जो आगणा तिथं घरी बसून. तुम्हाला क्लिअर सांगतो, शिंदे समितीचं काम आहे नोंदी शोधणं, प्रमाणपत्र देणं पण त्यांच्या हातात आहे, व्हॅलिड देणं पण त्यांच्या हातात आहे. पण जर संबंधित मंत्रालयानं ते अधिकार जर त्यांचे काढून घेतले हरकत नाही. संबंधित मंत्रालय प्रमाणपत्र पण देते आणि व्हॅलिड पण देते. शिंदे समितीचं सगळ्यात महत्वाचं काम आहे नोंदी शोधणं, त्याचा अहवाल तयार करणं. त्याने तो अहवाल तयार केला, त्याचे 3 खंड तयार केले. गपणारे पागल आहो, तुम्ही आयुष्यात कधी फोटो बघितलेला आहे की नाही? त्यांनी त्याचे 3 खंड बनवले, सरकारला दिले. हे काम शिंदे समितीचं. एकदा जर सरकारनं अहवाल स्वीकारला, देव जरी आला तरी ते अधिकृत होते, ते कोणी रोखू शकत नाहीये. आता पुढची प्रक्रिया काय? सरकारनं तो अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करणं. मग त्यांना आता मागासवर्ग आयोगाकडे द्यायच्या आधी म्हणतो आम्ही देणं तर गरजेचं आहे. त्यांनी स्वीकारून कॅबिनेट समोर ठेवून मग मागासवर्ग आयोगाकडे घेऊन अंमलबजावणी करायची. एवढे 2च प्रयोग साधे येतात, ते 5-5 मिनिटाचे आहेत. कशासाठी वेळ पाहिजे? कशाची छाननी? नोंदणी 13 महिने काय केलं? बजेट आलेले काय? असं नसतं, वेळ काढू पण नाही. आता नसतं गरीब काय तुम्ही पागल समजेल का? आण मुंबईला न्या जमा घरी, आण मुंबईला न्या जमा घरी. बापाचे पेंड आहेत काय? एकदम सोपं. 13 महिने काय केलं? भंगार चाळे नाही करायचे, खरं आहे ते बोलायचं. बोल आमच्यापाशी येऊन आम्ही सांगतो तुला. तयार काढून मला अंमलबजावणी पाहिजे. ते पण प्रक्रिया काय त्याच्या सगळ्या. तुम्हाला त्या सगळ्या प्रक्रिया पार करावं लागणार आहे. मागासवर्ग आयोगाकडे, शिंदे समितीकडे सरकारला अहवाल स्वीकारावा लागेल. वेळ पडली कॅबिनेटच्या हातात जर विषय नसत, यांना विशेष अधिवेशन बोलावं लागणार आहे तेवढेच. कारण प्रक्रिया लहान नाहीये आणि हे घडून आणावं लागणार. सरकारची आरक्षण देण्याची मानसिकता नाहीच आहे. तुमचा माझा प्रश्न एक आहे, म्हणून तर मुंबईत बसतात ना. आता तुम्ही नुसती मजा बघा, पोरं कसे नीट करते त्यांना. आणखी तर शनिवारी रविवारी पुढच्या आमचे पुरेच येणार आहेत. हे तरी पोट्टे येत ऐकत घेत. एकदा जर आमचे धोतर आले ना,
ते धोतर कोणालाच मोजित नाही तर. ते कोणाला बी त्याचं धोतर घ्यायला असेल मंदिरात सुद्धा धोतर घेतो. आपण कधी खोटं बोलत नाही आणि मी जे बोलतो ते राज्यात करतो. पण ते शनिवार रविवारी बघा तुम्ही तिकडचा आमचा सगळा मेन माल यायचा राहिला. मेन माल कशी हजर लावता येईल तुम्ही ती मजा बघा. थांबा नाही सरसकटची मागणी बदलली नाही. तुम्ही कन्फ्युजन करू नका. सरसकटच होत आहे. मराठा आणि कुणबी एक आहे. 58 लाख नोंदीच्या आधारावर तुम्ही जी आर काढा. 2004चा आधार आहे त्याला. आणि नसल बी तरी पोटजात उपजात म्हणून कस्तम जात म्हणून तुम्हाला ती आरक्षणात मराठी घेता येते. तर फक्त तेवढंच तर ते सरसकटच होते. तुम्हाला काय करायचं आम्ही आमचं बघू ना. ओबीसी महासंघानं एक निर्धार केलेला आहे की काही पिढ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारनं मान्य करू नये. त्यासोबत ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये अशा पद्धतीने उद्यापासून त्यांचं राज्यभरात सामाजिक बोलणं चालू होत आहे. त्यांचं कामच असतं देऊ नका म्हणणं. कायदा त्यांच्या म्हणण्याने चालत नसतो. सरकारला मराठीची पण तेवढी गरज. एकदा जर महायुतीपासून जर मराठा बाजू सरकारला ना त्यांचा ग्रामपंचायत सदस्य सुद्धा येणार नाही. मी खोटं नाही बोलत तुम्हाला. फार मोठा बोलत नाही तुम्हाला, खोटं बोलत नाही किंवा त्यांना घाबरीत नाही किंवा सरकारला धमकी देत नाही. एकदा जर आता ह्या मुंबईच्या मोर्चात जर सरकारने काही दिलं नाही त्यांचं जर ऐकलं ओबीसीचं कोणाचं म्हणतात 2-3 नेते तर मराठ्याचं लाट पसरली नाराजीची. खोटं बोलत आहे तुम्हाला. प्रत्येक वार्डात 40-50 कवर मराठीचं मतदान. ग्रामपंचायत सदस्य पाडायला तेवढं लय झालं. नगरसेवक पाडायला 200-400 मतदान लय झालं. एका मतदारसंघात लाख मतदान आहे. आमदार पाडायला 20,000 मतदान जरी विरोधात गेलं तरी तिची पाठला. त्याच्यामुळं आता जर मराठी सुद्धा सरकारला तेवढीच गरज आहे. आणि त्यांनी जर याचं ते केलं काही राहणार नाही. त्याचं काहीच राहणार. त्याला नाही मोजेत बोल. त्याला मोजेत नाही. त्याला कामच काय दुसरं. संघटना गोळा करी नामक गोळा करी त्यांना पैसे दे दुसरं काय करता येतं त्याला. त्याला काही आम्हाला ओबीसी आरक्षणात जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. कोणीच ओबीसी आरक्षणात आम्ही जाणार. आणि ते पहिलेच कामातून गेले त्याचं 50 बाऱ्या काय नाव घेता भंगार जाऊन यायचं. नाही मी सांगितलं बाबा एवढं मनावर नका घेऊ. खेड्याचे पोर येतं पत्रकार बांधवाने एवढं मनात नका घेऊ. ते खडे मारले काय त्यांना थोडी आता म्हणून मीडियासमोर गेली सवय. ते पुढे गेले तर त्यांना थोडासा सवय आहे थोडी. थोडं तुमचे लेकर आहेत ते खेड्यापाड्यातले आलेले थोडं पत्रकार बांधवांनी पण समजून घ्या. आणि पोरं तुम्हाला सांगतो त्यांना खडे नका तेवढे पागलसारखं वागू नका. पुरा राज्यात आपल्या गोरगरिबाची मागणी आपल्या वेदना ते दाखवत थोडं समजून घ्यायला. मुंबईभर किंवा मुंबईत पत्रकारांना थोडा सुद्धा त्रास देऊ नका. थोडा सुद्धा देऊ नका. पत्रकार मुंबईत कुठं असो चांगली असू वाईट असू जशी काय असेल ती असो पण काही म्हणू नका. आणि पत्रकार बांधवांना सांगणे खेड्यापाड्यातले लेकर ते बाबा तुमच्या लेकर म्हणून थोडंफार सहन करत जाऊन द्या. हे बघा
मी तर मरोजपर्यंत उठणार नाही. आपली एक तर विजय इथून जाणार नाही तर मग अंतयात्रा गावाकडे जाणार. आपण हटत नाही, मी हटत नाही. मी एकदा बोललो ना, मी ते करतो, माझा स्वभाव. मी जीवन जगण्यात महत्व नाही देत. मी आयुष्य आरामाला महत्व देणारा माणूस नाहीये. आयुष्य आरामाला कुणी महत्व देईल? मी समाजाच्या आयुष्य आरामाला महत्व देतो. नसता इतका जीव जाळून घेतला नसता. बघा, आता 2 डॉक्टर आले, त्याला नाही रक्त निघलं माझ्या अंगात. विचारा त्याला, रक्तच नाही निघलं. त्याने मस्त टोचल्या, त्यांनी काय करून चेप्ट होतं ते म्हणून चेप्ट पोचून बघितलं, काय करू, त्याला काहीच नाही आलं. मी स्वतःच्या शरीराचे कधी विचार नाही करत. समाज मला किती सुखी करतायत, आनंदी करतायत, यासाठी मला काय योगदान त्यांचे सत्यात आहे. मी सांगितलं त्या दिवशी, मला जर देवेंद्र फडणवीस म्हणला तुला लयच समाजाची माया आहे, तुला आरक्षण देतो पण तुला अंगाचं पूर्ण कातडं काढून दे, एका क्षणात काढून दे. मी मरणारा नाही देत. एका गरीबाच्या घरातून मी आलोय. मला समाजाचे लेकराचे किती हालत नाही. तुम्हाला पद कधी येते, पैसा कधी येईल, एकदा जर लेखी बाईचं वाटलं झालं, पोराचं वाटलं झालं, पुन्हा नाही येणार. आज मला सांगायचं नाही तरी सांगतो, विरोधी पक्ष नेता मोगा बसला होता, मला ते माहित नव्हता. त्यांनी सांगितलं, ते म्हणले तिला माझी पोरगी हुकली आणि कोणते प्रमाणपत्र निघाली तर मोठ्या कॉलेजला माझी पोरगी लागली. विरोधी पक्ष नेता याच व्यासपीठ म्हणला, मला माहित पण नव्हतं. गरीब श्रीमंतांसाठी किती आरक्षण महत्वाचं आहे आता हे लोकांना कळायला लागलं. म्हणून माझं म्हणणं आहे, मी मरायला भेट नाही. सरकार बैठका घेतोय, वेळ काढूपणा करताय. मी खुला चॅलेंज दिले, तुम्ही देवेंद्र फडणवीस मला इथं गोळ्या घातल्या तरी मी मरायला तयार. त्यांनी मला जेलला उचलून दिलं तरी माझं जेलला मरून खुशी सुरू राहणार. आणि इथं जरी बसलं तरी एक तर विजय घेऊन जाणार आहे आता, नाही तर मग यंदा यात्रा जाईल. मी कुठं म्हणतो आरक्षण द्या, मी याच्यापेक्षा काय करू शकतो? माझ्या समाजासाठी मी इतकं जगतोय, इतका मी उपस्थिता पसरतो, तर रक्त चालतो. पोरं बाळा लेकरा बाळा मोठे व्हावं म्हणून मी जगतो. मी माझं पूर्ण शक्तीपणा लावू शकतो. सरकार देणार का नाही त्याचा प्रश्न. पण तुम्हाला एक सांगतो, सांगायचं नव्हतं पण सांग, जर असंच होत राहिलं आणि मुंबईत पोरावर पुढे काठीनं पिठीनं मारलं, काठीनं पिठीनं जर मारलं, तर जवाहर पासून मुरबाड शहापूर पर्यंत, शहापूर पासून कल्याण पर्यंत, कल्याण पासून पनवेल घनसोली पर्यंत, तिथून पलीकडचा जो परगणा आहे सगळा महाड पर्यंत, पूर्ण महाराष्ट्र कधी सुरू होणार? कधी सुरू होणार? तिथून पलीकडचा सगळा महाराष्ट्र कधी सुरू होणार? तुमच्या रेल्वे यायच्या तर आमच्याकडूनच यायच्या, तुमच्या गाड्या यायच्या तर आमच्याकडूनच यायच्या, आमच्या हातीतले बोगदे सुद्धा तुमच्या चालणार नाही. शेवटी समाजाचा किती अंत बघायचा आहे, त्याला सुद्धा सीमा असते. माझा समाज आज नाही लढत, 45-40 वर्ष झालं खस्ता खाते. आमच्या अभ्यासात मोठे झाले, आमच्या लढणारे गळून गेले, लोकांनी शांततेत मोर्चे काढले, लोकांनी बैठकात शांततेत सरकार सोबत घेतलं, घटनेत समजावून सांगितलं, कायद्यात समजावून सांगितलं, आयोगात समजावून सांगितलं. इतके शांततेने मोर्चे काढून समाजाच्या पदरात प्रत्येक वेळेस अपमानच पडले. शेवटी माझा समाज नुसता अपमान सहन करायला नाहीये, नुसता तुमचा मार खायला नाही. आम्ही सुद्धा क्षेत्रीय मराठी, संयमाला काही परिसीमा असते. किती दिवस सहन करायचा, त्याचा कोप काय होईल
त्याचा विद्रोह काय असेल याचा विचार नाही केला जात. माणसाच्या एकदा मनस्थिती जर ठरली, आपल्यावरती 45 वर्षापासून नुसता घाणेरडा अपमानच होतोय, घाणेरडी वागणूकच दिली जाते. त्यावेळेस मेल्याला समाज सुद्धा क्षत्रियाचं रूप धारण करतो, लक्षात ठेवा. आणि मग त्याचा 11 रूप नाही रोखू शकत. मेलेला माणूस सुद्धा ज्यावेळेस त्याची अस्मिता जागी होती, त्यावेळेस त्याचा स्वाभिमान जागा होता, त्यावेळेस तो ना लेकरा बाळाचा विचार करतो, ना समाजाचा करतो, ना पोरा बाळाचा करतो, ना पण त्या सरकारचा करतो. तो काय होणार आहे याचा विचार नाही करत. शेवटी गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न, आणि त्याचं आयुष्य आणि भविष्य तुम्ही जर कुठेला बांधणार असते, शेवटी माझा समाज सुद्धा राज्यात 50% जास्त त्याचा अस्तित्व टिकवायला तो खंबीर. अशी वेळ येऊच नाही. पण देवेंद्र फडणवीस जर आणली तर त्याला माझा नाईलाज आहे. याला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस असणार आहे. आणि याच देवेंद्र फडणवीसमुळे मोदी साहेबाला आणि अमित शहाला सुद्धा डाग लागणार. त्याला आमचा नाईलाज आहे. तुम्ही मुंबईपुरचं बोलाल, पण मुंबईच्या चारही बाजूच्या भिंती आमच्या आहेत. चारही बाजूचे तुमचे येणारे प्रवाह, तुमचा आर्थिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, तुमचा व्यावसायिक असेल, शेवटी आमच्याच भूभागातून तुमचा येतो, हे तुम्ही कधी विसरू नका. एकदा जर परिणाम सुरू झाले, तुम्हाला रोखणार नाही एवढं मात्र सांगून ठेवतोय. धमकी नाहीये, की महाराष्ट्राच्या हिताचं खरं सांगतोय. देवेंद्र फडणवीसमुळे महाराष्ट्र जर बिघडत चाललाय, अस्थिर व्हायला लागला, केंद्रापासून भाजपमधल्या मंत्र्यांनी सुद्धा देवेंद्र फडणवीसचा विचार करणं गरजेचं आहे. त्याच्या अनमोठ्यापणामुळे नुसतं मुंबईचं बेटच जर तुमच्यावर सांभाळायची वेळ आली तर तुमच्या जिंदगीवर थुकावं लागणार. तुम्हाला फक्त मुंबईचं बेटच सांभाळायला लागणार आहे. आजूबाजूचे सगळे नाके मराठ्यांनी व्यापलेले असणार आहेत. हे मी करून आतापर्यंत दाखवलेलं आहे. आणि मी जर मेलोच तर बेट सुद्धा नाही तुमचं, महाराष्ट्राचं नाही, पण बेट सुद्धा तुमचं नाही. कोण म्हणलं असं? तुम्हाला मी आणखीन आठवण करून देतो. देवेंद्र फडणवीस साहेब म्हणले होते अपवादात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास आरक्षण देता येतं, असं तुम्ही म्हणताय. पण त्यावेळेस त्यांचं सरकार नव्हतं ना, दुसऱ्यावर म्हणता येतं निवडून यायचं असतं म्हणून. निवडून आल्यावर आता आजची परिस्थिती अशी आहे, राज्यातले मराठी आरक्षण देण्याची परिस्थिती आहे. पुराव्यासहित दिलं पाहिजे. सत्ता नसताना देवेंद्र फडणवीसचं अंग वेगळं आहे. तुम्ही आपल्या शब्दाचा सरड्या बघितलेला नाही. मी काय म्हणलं हेच कळलं नाही तुम्हाला. त्याच आपल्या शब्दाचं सरड्याचं आधी शब्दाचा रंग बदलत, नंतर नरड्याचा बदलत, आणि मग पाठीचा बदलत. असा एक सरडे आमच्याकडे खेळ आहे. आणि तो हमेशा हेवरावरच राहतो. आणि हेवराला मंत्र्याने शाप दिला, ते बी नाही कळायला वाटतं तुम्हाला. जाऊ द्या. परिस्थितीनं सत्ता यायच्या अगोदर त्यांनी सांगितलं होतं पहिल्या कॅबिनेटला मी धनगराला आरक्षण दिलं का? असं माणूस मराठ्याला त्याचा येतं म्हणला, त्याचं सरकार नव्हतं तो. त्यांनी सांगितलं होतं शेतकऱ्याची पुरी कर्जमाफी होती, नाही केली. असं माणूस
सगळं होईल. मी मरोस तर मुंबई सोडित नाही. चालू आहे. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मी देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगतो, नीट ऐका. आता वातावरण थंड ठेवा. फडणवीस साहेब, आम्ही मुंबईत शांततेत आलेलो, शांतता ठेवायची. पत्रकार बांधवांना विनंती, हे त्यांच्यापर्यंत फडणवीस साहेबांकडे पोहोच. फडणवीस साहेबांच्या 40-50 पोलिसांनी गळ्यात आमचे रुमाल, स्वयंसेवकाचे बिल्ले घातले, रुमाल घातले आणि टोप्या घातल्या. रस्ते अडवतील वाशीकडं, तिथं विनोद पोखरकर आहे, त्यांनी हे भांडं फोडलं सगळं. आणि पोरांच्या गाड्या आणून पोराला ते पोलिस म्हणजे पाटलांनी सांगितले गाड्या घेऊन वापरत जायचं. एक ध्यानात ठेवा फडणवीस साहेब, इतकी वाईट आणि नीच वेळ येईल तुमच्यावर, भगवे रुमाला पोलिसाला घालायची वेळ येईल, आम्हाला कधी वाटलं नव्हतं. आणि तुम्ही मराठी पाठवून पुढं पाठीचा मुंबईच्या बाहेर. जर तुम्हाला असंच करायचं असेल तर महाराष्ट्राचे तुमचे आमदार, खासदार, मंत्री सुद्धा आम्हाला महाराष्ट्राच्या बाहेर पाठवावं लागतील. तुम्ही जर आमचे लोक मुंबईच्या बाहेर पाठवणार असले तर आम्ही आमचे पोरं गावाकडे जाणार, हे पण सांगतो. पण आमच्या तिकडे असणारे तुमचे आमदार, खासदार तुम्हाला पिढ्यांना पार इकडेच सांभाळावं लागतील, हे पण ध्यानात ठेवा. आम्ही मग महाराष्ट्रात त्यांना राहून घेणार नाही. हे देवेंद्र फडणवीसांनी ताबडतोब थांबवा. वाशीकडं काही ठाण्याच्या कोपऱ्यात, कल्याणकडं हे चाललेले प्रयोग तात्काळ थांबवा. कारण तुम्हाला हे पोराला तुम्ही तुमचे पोलीस रुमाल घालून सांगतो, पाटला सांगितलं गाड्या घालून मागायला. हे तुम्ही पहिलं बंद करायला लावा तुमच्या पोलिसांना. आणि त्या पोलिसांना पहिले सस्पेंड करा, ते कोण कोण आहेत बघू रुमाल घातले. आणि याच्या पलीकडे तुम्ही जर ही गोष्ट थांबवलीच नाही फडणवीस साहेब, होऊन काय होईल तर आमच्या पोराला माघारी गावाकडे जावं लागेल, एवढंच होईल. पण राज्यात तुमची एवढी दशा तुमच्या आमदार, खासदार, मंत्र्याची होईल, त्याला लेकरा बाळा सहित आमच्या महाराष्ट्रात मग आम्ही राहून देणार नाही तुमच्या एका चुकीमुळे. ही बी शब्द आता ध्यानात ठेवा. काय होईल मग सगळ्या पोरं माघारी जातील. पण पुन्हा महाराष्ट्रात तुमचा आमदार, खासदार, मंत्री राहू शकत नाही, हे तुम्हाला मग थोड्या दिवसात दिसत. ती वेळ येऊ देऊ नका.